भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या निधीतून मौजे पाये येथील वैतीआळी काशीनाथ वैतीच्या घरापासून ते दयानंद मुकादमच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक लावणे, कातकरी पाडा येथे रस्त्यावर पेवर ब्लॉक लावणे, रावत्याचा पाडा मालुडी येथे रस्त्यावर पेवर ब्लॉक लावणे या कामांचे भूमिपूजन मोठ्या आनंदात पार पडले। यावेळी भूमिपूजनाप्रसंगी भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे, शिवसेना भिवंडी तालुका प्रवक्ते विजय म्हात्रे, शिवसेना उपतालुका प्रमुख दयानंद देवलीकर, भाजपा भिवंडी तालुका उपाध्यक्ष भानुदास मुकादम, सिव्हिल इंजिनियर नंदकुमार मुकादम, शिवसेना विभाग प्रमुख खारभाऊ कुमार तांगडी, शिवसेना शाखा प्रमुख पाये दिलीप भोईर, उमेश मुकादम, विनायक देवलीकर, वंदना देवलीकर, सदानंद मुकादम आणि अनेक महिला वर्ग तसेच शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपा भिवंडी तालुका उपाध्यक्ष भानुदास मुकादम व सिव्हिल इंजिनियर नंदकुमार मुकादम यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांचे मनापासून धन्यवाद मानले आहे। तर चला पाहूया यावेळी भिवंडी तालुक्यातील पाये गावामध्ये भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते अनेक विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले व यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे काय म्हणाले पाहूया। आज पाये येथील गावांतर्गत एक रस्ता आणि कातकरीपाडा पाये या ठिकाणी पेवर ब्लॉकचं कामाचं उद्घाटन भूमिपूजन आज नंदकुमारजी देवलीकर साहेब, कुमार विजयदादा कुठे यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने जसं तुम्ही बोलले का या भागातून आपण दुसऱ्यांदा निवडून आले, खूप चांगल्या प्रकारे मदत या लोकांनी केलेलं आहे। म्हणूनच मलाही यांच्याकरता काहीतरी करता यावं याच्याकरता ही सगळी धावपळ आहे। आणि हे खूप ग्रामीण भाग आहे आतमध्ये, अजून बावनपाडा आहे, इकडे हा पाडा आहे, अजून 2-3 पाडे याला पण आहेत, पायगावला मालुडी तर रावत्याचा पाडा, खूप अंतर्गत रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे। म्हणून या वाड्यापाड्याच्यात आता आपल्याला काम करायचं आहे आणि खूप वर्षापासून वंचित राहिलेले हे पाडे आहेत, त्याच्यामुळं आपल्याला त्या पाड्यांमध्ये गावामध्ये लक्ष लावायचं आहे। आणि हे काम आता आपण सुरुवात केलेली आहे। मार्च एंडिंगच्या मार्च एप्रिल पर्यंत आपण पुन्हा एकदा या पाड्यांमध्ये बजेटमध्ये कामं घेणार आहात। पुन्हा एकदा आपल्याला भूमिपूजनासाठी बोलू। खूप चांगलं या परिसरातलं वातावरण आहे। या पाड्यावर येऊन भूमिपूजन करतो। सर्व लोकांचं प्रेम असंच राहील आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी येऊ असे आपल्याला शाश्वत देतो। विरोधकांना बोलायचं असतो। आता हे काम मंजूर कधी झालं? एक 2-4 महिन्यापूर्वी काम त्यांनी एवढं फास्ट चालू केलंय। पावसाला त्याला किती महिने, 2 महिने उरणार आहेत। 2 महिन्यामध्ये तो खारबाव ते अंजूर फाटा ही एक लाईन क्लिअर करून देणार आहे। आणि आता सुरुवात तर झालेली आहे आणि मला चिंचोडी ते इकडं याच्यापर्यंत तिकडेही तो काम चालू करतो। म्हणजे काम आत्ता मंजूर झालं लगेच आपण सांगू का पावसाळ्याच्या आधी अख्खा रस्ता झाला पाहिजे, तर असं नाही होत। भिवंडीचं याचा भिवंडी वाडा रस्ता आहे, मागच्या वर्षी काम चालू आहे पण अजून पूर्ण कुठं होतो, त्याला मनोरपर्यंत काम आहे। त्याच्यामुळे ते एक साईड करून लोकांना वापरण्याकरता करून देणार आहेत। त्याच्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू दे। आमचे आमदार जे आहे शांताराम मोरे साहेब हे ऍक्टिव्ह आमदार आहेत। त्याचे आता तुम्ही पाहताच आहात, 3 ठिकाणी कामं मंजूर केली आणि काम पण आता सुरू होत आहे। आमदार साहेब आम्हाला नेहमी सहकार्य करतात, स्थानिक प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करतात। आता आम्ही दुसरी सुद्धा आमच्या गायमुक्त रस्त्याचं सांगितले भावाबद्दल, ते सुद्धा त्यांनी मंजूर ते बोलले तर आम्ही सहकार्य करू। तर ते सहकार्य करायला त्यांची कधी पण तयारी असते, पण आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे ना, तेव्हा ते सहकार्य करणार ना आपल्याला। आपण नुसतं घरी बसून बोलू काय करतात तर त्याला काय अर्थ नाही, विरोधकांना ते बोलायचंच असतं। पण आपण गेलो आणि साहेबांनी कुठलं काम केलं तर दाखवा मला तुम्ही, असं माझं विरोधकांना म्हणणं आहे। बस एवढं, दुसरं काय सांगायचं। सदस्य कोणी असतील आणि ग्रामस्थ मंडळ, बंधू भगिनी, आज आम्हाला खूप अभिमान आहे की आमचे आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या निधीतून इथे कामं सुरू होत आहे। बऱ्याच वर्षापासून रखडलेली कामं त्यांनी हाती घेतलेली आहेत आणि चांगल्या प्रकारे एक मार्गदर्शन त्यांचं आम्हाला लाभलेलं आहे। मी हक्काने सांगू शकतो की नंदकुमार मुकादम इंजिनियर
यांनी हे काम हाती घेतलेलं आहे आणि ते पूर्ण करणारच. मला पण श्रेय त्यांनी दिलेलं आहे. मी जेव्हा जेव्हा त्याच्या कामांचं श्रीफळ फोडून उद्घाटन केलेलं आहे त्यावेळी ते काम कुठेही रखडलेलं नाही. आणि मला पुन्हा त्यांनी आज सकाळी फोन केला आणि त्या हिशोबाने मी ते हजर आहे. मी आपले आमदार, लाडके आमदार मोरे साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी या भागामध्ये लक्ष लावून ही कामांची पूर्तता करण्याचं श्रेय घेतलेलं आहे आणि आम्हालाही त्याचा अभिमान आहे. हे आमचे युतीचे आमदार होते. त्या हिशोबाने बीजेपीचे, सेनेचे, शिंदे गटाचे कार्यकर्ते या सर्वांना मी हक्काने सांगू इच्छितो की साहेब आपल्यासाठी ते सदैव हजर आहेत. मी पण माझ्या आयुष्यात एवढ्या लाईफमध्ये पाहिलेलं आहे की मला अतिशयोक्ती करायची नाही, पण फर्स्ट अटेंडमध्ये फोन अटेंड करणारे साहेब. त्यांनी कधी असं रिजेक्ट केलेलं नाही की मी नंतर करीन किंवा लगेच काय असेल ते बोलून मोकळे व्हायचे ते. तरी मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण ग्रामस्थांनाही या शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवण्याचा जो नंदकुमार मुकादम त्यांच्या ग्रुपने हे दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.